10,891 नवे कोरोना बाधित आढळले आहेत। आईला म्हणजे न्यूमोनिया प्लस कोरोना होता। कोरोनाने दोघंही वारले। सगळं मिळतंय बाजारात, आई बाप नाही मिळत, सगळं मिळतंय। सिच्युएशन सध्या खूपच क्रिटिकल आहे। लोकांना बेड भेटत नाही आहे। जसं युद्ध पातळीवर एक काम सुरू असतं तसंच काम सगळ्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता, सिव्हिलला दाखवला आहे। तर मला माझ्या वयाच्या हिशोबाने मला काही घेत नाही, वयाच्या हिशोबाने मला कुठे घेतलं नाही। भरपूर सर पैशाची लई हॅरेसमेंट आहे प्रायव्हेटला, की पहिले पैसे द्या, 50,000 रुपये ते द्या, 5,000 रुपये किटला द्या, तसं एवढं येते हे नाही करते। त्यांना काही फरक पडेना, 8-10 दिवस झाले घरी काढे पुढे खूप दिन, त्यांना फरकच पडतो। काही औषधं इथं बाहेर मिळत नाही प्रायव्हेटला। ऑक्सिजन सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे। ऑक्सिजन लेवल खाली होऊन गेलं, जास्त क्रिटिकल कंडिशन झालं तुम्ही। फेब्रुवारीच्या एंडला धुळ्यामधली सिच्युएशन क्रिटिकल होत होती, पेशंट्स वाढत होते। त्यामुळे मॅनेजमेंटने, कुणाल बाबा असो, सगळ्यांनी हा डिसिजन घेतला की 1 मार्चपासून कोविड सेंटर आपण सुरू केलं पाहिजे। दम लागत, मग घरच्यांनी लगेच सांगितलं। काही लोकांनी सांगितलं सिव्हिलला घेऊन, म्हणलं नाही, आपल्या जवाहर मेडिकल आहे। जवाहर फाउंडेशनमध्ये एवढं पैशाचं हे नाही करत आहे। काही टेस्ट बी सर त्या बी कमी रेटमध्येच आहे। ऑक्सिजन वगैरे, रेमडेसिवीर, ज्या गोळ्या औषधं लागत असतील त्या सर्व व्यवस्था आपल्याला इथं जे बाहेर जाण्याची गरज नाही। आणि स्टाफ वगैरे पण पूर्ण आपल्याला व्यवस्थितपणे समजून सांग। सर्व दिलं, सलाईनी वगैरे, गोळ्या व्यवस्थित टाईम टाईम, डॉक्टरांनी लक्ष दिले। काही त्या 10 ते 15 दिवसानंतर कोविड ICU स्टार्ट झाला आमचा। कुठलाही पेशंट आला तर त्याला एक प्रॉपर नर्सिंग केअर दिली जाते। 3 पेशंटसाठी 1 नर्सिंग स्टाफ असा आपला रेशो आपण मेंटेन केलेला आहे। आमचा डॉक्टर 24 आवर्स अवेलेबल असतात, ते बघून घेतील तुम्हाला। एक्सरे पण 24 आवर्स असते, CT स्कॅन पण 24 आवर्स असते। तुम्हाला काय इन्व्हेस्टिगेशन करायचं असलं ते पण आम्ही 24 आवर्स करून। सध्या आपल्याकडे 6 व्हेंटिलेटर आहे। आपण जवळपास 20 to 25 बेड्स ICUचे मॅनेज करत होतो। कुठल्याही पेशंटच्या जवळ जाऊनच डॉक्टर्सची केअर होते। असं नाही की बाहेर बसून डॉक्टर्स फक्त ऑर्डर सोडतील आणि नर्सिंग त्याला फॉलो करतील। इथे स्वच्छता खूप असते, इथे 2 टाईमचं जेवण मिळतं, इथे नाश्ता मिळतो। एकदम तब्येत डाऊन होती माझी, 5 दिवसाच्या कोर्समध्ये त्यांनी एकदम कव्हर केलं जवाहर फाउंडेशनवाल्यांनी। ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टर्सांचा स्टायपेंड असो, नर्सिंग स्टाफ असो, त्यांच्या जेवणाचा, पेशंटच्या जेवणांचा संबंध असो, क्लास 4 वर्कर्स वाढवण्याचा असो, त्यांचा पगार असो, या सगळ्या गोष्टींमध्ये मॅनेजमेंट, कुणाल बाबा, ममता पाटील मॅडम, डीन सर हे सगळे खूप सपोर्टिव्ह राहिले। आणि यांच्या सपोर्टशिवाय आज धुळ्याला हे सक्सेसफुल ICU भेटू शकलं नसतं। एवढी व्यवस्था करणं सोपं नाही, एवढं पूर्ण अजूनपर्यंत कुठंच सापडणार नाही एवढी व्यवस्था। मी खूप घाबरले, आम्हाला साथ कोणीच दिली नाही, फक्त बाबांमुळे आम्ही करत हे झालो। जे मी बाबांविषयी ऐकलेलं आहे, चांगले काम करता वगैरे, ते मी आज प्रत्यक्ष अनुभवतोय। प्रत्यक्ष आम्हाला मदत मिळते। लगेच त्यांनी, म्हणजे जे संकट आलं आपल्या लोकांवर, बाबा उभे राहतात। जे कुणाल बाबांनी गरिबांसाठी खूप म्हणजे मोठं मंदिर बनवलेलं आहे। एक सवाल मी कुणाल बाबांचे धन्यवाद।